हॅलो अजय, अरे कुठेस तू? मी केव्हाची वाट बघते तुझ्या फोनची. हो हो हो, सगळं सेटिंग करत होतो. झालं का मग? अजयने एखादं काम हातात घेतलं आणि ते झालं नाही असं कधी होत नाही मिताली. मी त्या डॉक्टरांना भेटलो आणि तू सांगितलेलं सगळं सांगितलेलं आहे. मग काय म्हणाली ती? काय बोलणार, मी काय बोलूच दिलं नाही तिला. अशी ऍक्टिंग केली ना, सरळ हातात पैसेच ठेवले आणि आलो. व्हेरी गुड. पण मावशी तू कुठे गेली होतीस? अगं वैजूला शॉपिंग करायचं होतं म्हणून मी गेले होते तिच्या बरोबर. ते त्यांना म्हटलं चल आता घरी जाऊया म्हणून घेऊन आले तिला. कसलं शॉपिंग? अगं वैजूच्या सुनेचं उद्या डोहाळे जेवण आहे, त्याचं शॉपिंग करायचं होतं, त्याच्यासाठी गेलो होतो दोघी. येताना म्हटलं 5 मिनिटं चल घरी, आराम कर मग जा घरी. तुम्हाला सगळ्यांना नक्की यायचंय. हो ना, आम्ही नक्की येऊ. चल तुला थंडगार सरबत देते. खरंच हवंच अगदी आता. मिताली प्रेग्नंट आहे की नाही टेस्ट करून त्यावरनं जे रिपोर्ट्स येतील त्या रिपोर्ट्स वरनच मी तुम्हाला सांगू शकेन. अजय तर हिला सगळं सांगून गेलाय, तरी टेस्ट कशाला करायला सांगते? मी काय म्हणते, टेस्ट करायची काय गरज आहे? तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही आत्ताच सांगून टाका ना. आणि तुम्हाला माहिती असेलच ना. मी तुम्हाला मघापासून सांगते, जे रिपोर्ट्स येतील ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत त्यावरनं मी तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सी बद्दल सांगू शकेन. तुम्ही मॅडम ना 10 रुपयाचं चणे द्या. सॉरी, मला चणे वगैरे काही नकोय. नकोय नकोय चणे. तर काय, माझी ताई आली होती का? माझी बायको आली होती का? अहो नाही नाही नाही, तुम्ही काय बोलूच नका हो. मला माहितीये तुम्ही नक्की रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे असं सांगितलं असणार, हो की नाही? अहो तुम्ही जरा गप्प बसता का? तुमची ताई कोण, तुमची बायको कोण, मी कुणालाही ओळखत नाही. आणि हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी डॉक्टर नाहीये हो, मी पण पेशंटच आहे. काय? हो, मी डॉक्टर तात्यांना भेटायला आले होते आणि तुम्हाला वाटलं मीच डॉक्टर आहे. आणि हो, 1 मिनिट, हे घ्या तुमचे पैसे. काय माणसं असतात, पैसे जास्त आलेच वाटतंय. या डॉक्टर नाही आहे म्हणजे आता ताई आणि मिताली खऱ्या डॉक्टरकडे गेला. काय झालं, रिपोर्ट्स आले का? नाही अजून, ते उद्या सकाळी मिळतील. का? मॅडम बाहेर गेल्यात ना, आणि त्यांनी बघितल्याशिवाय मी ते रिपोर्ट देऊ शकणार नाही. उद्या सकाळी तरी मिळतील का? हो हो नक्की. ठीक आहे, मग उद्या सकाळी येतो आम्ही. ओके. आजचं मरण उद्यावर गेलंय तुझं. चला निघूया. आता रिपोर्ट एकदा हातात आले की सगळंच कळणार आहे त्यांना. म्हणजे थोडंसं डोकं वापरलं असतंस ना तर सगळं व्यवस्थित झालं असतं. नाही मिताली, असं काहीही होणार नाही. हो, काय करणार आहेस तू? मी उद्या सकाळी सकाळी सगळ्यांच्या आधी तिथे पोहोचीन आणि तुझे रिपोर्ट्स ना बदलूनच टाकतो. काय? बघतो मी उद्या सकाळी तिथे पोहोचतो आणि तुझे रिपोर्ट्स बदलून टाकतो. म्हणजे ताईच्या हातात ना तू प्रेग्नंट आहेस असेच रिपोर्ट्स पडतील. नमस्कार, मी माया देशमुख बोलते. आज मी माझ्या सुनेला तुमच्याकडे घेऊन आले होते. ते प्रेग्नन्सीच्या काही टेस्ट करायच्या होत्या ना, तर त्याचे रिपोर्ट्स. हां हां, मिताली ना? बरोबर, मिताली. हां, पण मी तुम्हाला सांगितलं ना, रिपोर्ट सकाळी मिळतील. हो, मला माहिती आहे ते. पण काय आहे ना, आमच्या घरची सगळी माणसं उद्या जरा बाहेर जाणार आहेत. त्यामुळे तुमच्या इकडे येऊन रिपोर्ट्स घेणं मला थोडं कठीण होईल. एक काम करा ना, जरा ते रिपोर्ट्स आमच्या घरी पाठवा ना प्लीज. बरं ठीक आहे, बघते मी. वडवळला पाठवे. आता कळेल काय खरं आणि काय खोटं आहे ते.